दिव्यात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह. दिवा शहरातील बेडेकर नगर, दिवा आगासन रोड परिसरात घडलेली एक अत्यंत हृदयद्रावक आणि गंभीर घटना सध्या संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी ठरत आहे. कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच अवघ्या 5 वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 17 नोव्हेंबर रोजी निशा ही घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. या घटनेनंतर कुटुंबियांनी तिला तातडीने डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले असून आवश्यक प्रतिबंधक इंजेक्शन्स देण्यात आल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली होती. पुढील काही आठवडे निशावर नियमित वैद्यकीय उपचार सुरू होते. 3 डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितल्याने कुटुंबीय काहीसे आश्वस्त झाले होते. मात्र 16 डिसेंबर रोजी चौथे इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडू लागली. तिला रेबीजची लक्षणे दिसू लागल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. स्थिती गंभीर झाल्यानंतर निशाला तातडीने मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे दाखल होताच तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेर सर्व प्रयत्न अपयशी ठरत उपचारादरम्यान निशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच रेबीजसारख्या गंभीर आजारावर उपचार करताना योग्य पद्धतीने लसीकरण झाले होते का, वेळेत योग्य उपचार मिळाले का, याबाबत सखोल चौकशीची मागणी होत आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी जोरदार मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.